बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथील सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असणाऱ्या हिवरकान बिरदेवाची जळीची परडी यात्रा मुहूर्तमेढ शुभारंभ आज सकाळी अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर करण्यात आली. सदर जळीची परडी यात्रा शनिवार दिनांक 3 मे रोजी सुरू होणार असून हिवरकान बिरदेवाची जळीची परडी पाचेने व पालखी रथातून भव्य मिरवणूक तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलं आहे. त्याच पद्धतीने रविवारी पालखी सोहळा व बिरदेव पालखीची मिरवणुकीने मंदिरात आगमन होणार असून यावेळी भाकणूक व हेडाम होणार आहे. सोमवारी 5 मे रोजी भंडारा फोडण्याचा कार्यक्रम होणार असून बिरदेव पालखीची मिरवणुकीने देवमाईत प्रस्थान होणार आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार धैर्यशील माने, आमदार विनय कोरे, आमदार सतेज पाटील, आमदार अमर महाडिक, आमदार अशोकराव माने, आमदार राहुल आवाडे व आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर उपस्थित राहणार असून हिवरकान देवाच्या जळीची परडी यात्रेचे सुंदर नियोजन समस्त धनगर समाज व यात्रा नियोजन कमिटीच्या वतीने करण्यात आलं आहे. या कार्यक्रम प्रसंगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे 300व्या जयंतीनिमित्त अहिल्यादेवी होळकर सुकन्या ठेवी योजनेअंतर्गत 2024 ते 25 या कालावधीत कुंभोज गावात जन्माला आलेल्या व ग्रामपंचायतमध्ये नोंद असलेल्या सर्व जाती धर्मातील मुलींना प्रत्येकी 2000 रुपयांची ठेव पावतीचे वितरण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती यात्रा कमिटीच्या वतीने देण्यात आली. न्यूज मराठी 24 साठी विनोद शिंगे, कुंभोज.